सोलापूर शहरातील 12 इमाम चौकात पवित्र रमजान महिन्यात गर्दी असते, तेव्हा कधीही मोठा अपघात होऊ शकतो। रोजा इफ्तारच्या वेळी लोकांची वर्दळ वाढते आणि सर्वांना घरी आणि मशिदीत पोहोचण्याची घाई असते। अशा संवेदनशील वेळी स्मार्ट सिटी निधीतून बांधलेला ड्रेनेज चेंबर आता लोकांच्या जीवाला धोका बनला आहे। 12 इमाम चौकाच्या वळणावर ड्रेनेज चेंबरचे झाकण तुटल्याने जवळजवळ 2 फूट खोल खड्डा तयार झाला। वळणावरच असलेला हा खड्डा वाहन चालकांना दिसत नाही, ज्यामुळे दुचाकी, चारचाकी आणि ऑटो रिक्षा चालकांना मोठा धोका निर्माण झाला आहे। स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे की त्यांनी अनेक वेळा नगरपालिका नगरसेवकांकडे तक्रार केली आहे, परंतु कोणतीही कारवाई झालेली नाही। प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे जनतेचा रोष वाढत आहे। आज सायंकाळी एक दुचाकी खड्ड्यात अडकल्याने परिस्थितीची तीव्रता स्पष्ट झाली। सुदैवाने मोठा अपघात टळला, परंतु जर कोणी गंभीर जखमी झाले किंवा जीव गमावला तर त्याची जबाबदारी कोण घेणार? पवित्र आणि गर्दीच्या रमजान महिन्यात प्रशासनाचा हा निष्काळजीपणा लोकांच्या जीवाला थेट धोका निर्माण करणारा आहे। प्रशासनाने या ड्रेनेज चेंबरची तात्काळ दुरुस्ती करावी आणि संभाव्य दुर्घटना टाळावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। प्रशासन मोठ्या अपघाताची वाट पाहणार की सार्वजनिक सुरक्षिततेसाठी तातडीने कारवाई करणार हे पाहणे बाकी आहे। Right now and press the bell icon. Never miss an